तुमच्या घरात अनेक समस्या आहेत, मग तुळशीला गुपचूप या 3 गोष्टी अर्पण करून बघा. हे गुपित आजपर्यंत फार कमी लोकांना माहीत आहे. तुळशीला या 3 गोष्टी अर्पण केल्या तर नशीब बदलतं. तुळशीला गुपचूप या 3 गोष्टी अर्पण केल्यावर एका महिलेचं आयुष्य पूर्ण बदललं, पण तिने हे कुणालाही सांगितलं नाही. आपण या 3 गोष्टी कोणत्या आहेत ते पाहणार आहोतच, पण त्यापूर्वी एक सत्य कथा पाहूया. एका छोट्या गावात एक महिला राहत होती. तिचं नाव होतं सुमन. घरात सतत भांडणं, पैशाची कमी आणि मनात खूप ताणतणाव होता, म्हणून ती खूप नाराज होती. ते पाहून एकदा तिची शेजारी असलेल्या आजीने तिला विचारले, "का गं, तू इतकी उदास, नाराज दिसतेस?" त्यावर ती बोलू लागली, "माझ्या घरी खूप अडचणी आहेत." मग त्यावर आजीने तिला जवळ बोलावून घेतले. एक दिवस शेजारी राहणाऱ्या आजीने तिच्या घरी येऊन तिला हळूच सांगितले, "तुळशीला रोज गुपचूप या 3 गोष्टी अर्पण कर, पण कुणालाही सांगू नकोस." सुमनला थोडा विश्वास नव्हता, पण तिने प्रयत्न करायचं असे ठरवलं. ती रोज काय करत होती? सकाळी लवकर उठून तिने तुळशीला या 3 गोष्टी अर्पण करायला सुरुवात केली. कोणालाही न सांगता, शांतपणे. मग काय झालं? पहिल्या दिवशी काहीच फरक दिसला नाही, पण हळूहळू कालांतराने घरातले वातावरण सुधारायला लागले. घरातले वाद कमी झाले, नवऱ्याचं काम सुधारलं आणि घरात पैसे येऊ लागले. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तिच्या मनाला शांतता मिळाली. शेवटी एक दिवस तिच्या नवऱ्याने तिला विचारले, "आपल्या आयुष्यात इतका बदल कसा होत आहे?" सुमन फक्त हसली, कारण तिला आजीनं सांगितलेली वाक्य आठवले, "हे गुपित कुणालाही सांगू नकोस." म्हणून तिने हे आपल्या नवऱ्यालाही सांगितले नाही. आता आपण पाहूया अशा त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत, ज्याने त्या महिलेचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आणि तसेच तुमचे आमचेही बदलू शकते. चला तर मग पाहूयात. तुळशीला गुपचूप अर्पण करा या 3 वस्तू. नंबर 1, कच्चं दूध. तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, लक्ष्मीची कृपा मिळते, आर्थिक अडचणी कमी होतात. ते कसं करायचं? सकाळी किंवा संध्याकाळी थोडंसं दूध तुळशीच्या मुळाशी टाका. जास्त टाकू नका, अगदी थोडं. नंबर 2, लाल फूल. लाल रंगाचं फूल अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात. आपल्यावर देवाची कृपा लवकरच होते. आता ते कसं करायचं? कोणालाही न सांगता शांतपणे तुळशीसमोर ठेवा. नंबर 3, थोडी साखर किंवा खडीसाखर. हे खूप कमी लोकांना माहीत आहे. घरात यामुळे गोडवा वाढतो, नातेसंबंध सुधारतात, घरातील वाद कमी होतात. आता हे आपण कसे करू शकतो ते पाहूया. थोडीशी चिमूटभर साखर घ्या. ती साखर तुळशीच्या कुंडीमध्ये टाका आणि देवाला, तुळशी मातेला मनापासून नमस्कार करा श्रद्धेने आणि आपली अडचण देवीसमोर मांडा. आपण जे करतो ते अगदी श्रद्धेने मनापासून केले तरच आपल्याला त्याचे फळ मिळते. म्हणून आपण काहीही उपाय, तोडगा करताना देवाला स्मरून अगदी श्रद्धेने करायला हवे, तर त्याचे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.